चाललो आहोत पुण्याला कशासाठी तर श्रुतीताईच्या लग्नाला. सोनानु जैसा कांड योगा लेकिन यहाँ पे हो गई. दाखव हो खेळते ना तो आईच्या गावात. पहिल्याच दिवशी आम्ही एवढा एन्जॉय तर करू शकत नाही. एवढे ॲडव्हेंचर झाले तर आम्ही घरापासून निघाल्यापासून हळू घे. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल वाय बी सरस. कशा आहात तुम्ही सगळे? सो मित्रांनो, एक्झाम संपल्यानंतर जवळजवळ एक 20 ते 25 दिवस झाले. त्याच्यामध्ये आम्ही खरं तर घरीच होतो. जास्त करून फक्त शूटसाठी मी एक दिवसातून फक्त मी बाहेर जात होतो. आणि त्याच्यानंतर आता वाजले सकाळचे 5:30 आणि आता मी चाललो आहोत पुण्याला कशासाठी तर श्रुतीताईच्या लग्नाला. आणि या लग्नासाठी माझ्यासोबत आहे शर्वी, मुस्तफा, अनिकेत, ओम आणि वैष्णवी. आणि सो विचार केला की ही आमची छोटीशी 4 दिवसाची ट्रिप होते. सो या ट्रिपला जर आपल्याला मला पुढे जाऊन जर लक्षात ठेवायचं असेल, मला या गोष्टीची आठवण काढायची असेल, तर मला एक गोष्ट करावं लागेल, या गोष्टीवर ब्लॉग बनावं लागेल. कारण की त्याच्यामध्ये तीच एक मेमरीज मी जपून ठेवतो की त्याच्यामुळे मला इन फ्युचरमध्ये जाऊन मला जे कधी आठवण येईल तेव्हा मी हे जाऊन बघतो. सो विचार केला की आपण याचा ब्लॉग बनवू. खरं तर आजचा ट्रॅव्हलिंगचा आम्ही पुण्याला चाकणमध्ये जाणार आहोत. सो तिथपर्यंत जाण्याचा आणि आजचा पूर्ण दिवसाचा ब्लॉग मी बनवू की त्याच्यामध्ये आम्ही किती मस्ती केली आणि लग्नाच्या टायमाला, हळदीच्या टायमाला आम्ही किती धमाल मस्ती करणार आहोत ते सुद्धा बघण्यासाठी आता सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे तो नेक्स्ट ब्लॉग सुद्धा मला बघायला भेटेल. आणि आता आपण जाऊया ठाण्याच्या वंदना टाकी तिकडे, बस स्टॉप आहे तिकडे. त्याच्या आधी आपण स्टेशनला जाऊन मुस्तफा आणि अनिकेतला उचलूया, कारण की ते लोक ठाण्यामध्ये नवीन आहेत. तो त्यांना मी घेऊन जाणार आहोत. सो आपण डायरेक्ट आता तिकडे भेटूया. काय कुठे चाललास तू? पुणे. पुणे. सो गाईज, रात्री आम्ही 2 वाजता उठलो. सॉरी 2 वाजता झोपलो होतो. 2 वाजता उठलोय. 2 वाजता झोपलो होतो. 4 वाजता सकाळी उठलो. म्हणजे लाईफ फक्त 2 तासाची झोप घेऊन चाललो होतो. ते पण नाही झोपलो. सो आता बसमध्ये पूर्ण झोप पूर्ण करायची. हॅलो, अरे आहेत कुठे तुम्ही? अरे ऑन द वे एवढा वेळ लागतो का याला? या मुलींचा प्रत्येक वेळेचा नाटक आहे. ठेवा तुम्ही, काही कामाचे नाही. आम्ही शर्वेने लेट झालो. शर्वेने आम्हाला वेगळा दुसरा बसता सांगितलं. पहिला वाला माहिती सोनानु सोबत प्रँक झाला होता. तो गाइस, हमने सोचा था कि जैसे उस दिन सोनानु जैसा कांड नहीं होगा, लेकिन यहाँ पे हो गई. दाखव. आपण गोरा करू तुला. आईला लयच गोरी झाली. हो का गोरी दिसायला लागली पोरगी. आपल्याला जायला तयार लागतात ना, काय टमटम. टमटम लागतात. इको तिथे या. अरे बिअर शॉप आहे बघ तिकडे. हा समोर बिअर. मी एक खाता था जो आपने हमारे साथ किया ना, खेले ना, नरक में अलग से सजा है. मारो हमको जिंदा मत छोड़ो सालो. हम कोई मंदिर का घंटा है कि कोई भी आके बजा जाता. पाऊण तास झाला आम्ही वाढ बघतोय. पाऊण तास तिकडे. गाईज, आम्ही आता इकडे आलो आहोत लग्न घरी. म्हणजे मंडप तुम्ही इकडे बघू शकता. मी आणि मुस्तफा आम्ही 2 जण पुढे आलो बुलेटवरती. आणि आता शर्वी, अनिकेत आणि अथर्व 3 जण मागून येतात. सो आता मी आता फ्रेश वगैरे होतो, जेवण वगैरे करतो. तसं तर आता 4 वाजलेत. मग त्याच्यामुळे मग आता जेवायला तिथे आता आराम करायला भेटतो की नाही माहिती नाही. सो ते केल्यानंतर मग रात्री बघूया आता काय होतं अजून काय. आम्ही तर विचार केला होता आम्ही 12 वाजता येऊन आराम वगैरे करून ब्लॉग कंटिन्यू करू, फिरायला जाऊ. बट असं वाटत नाही काय होईल. हो खेळते ना तो आईच्या गावात. कैसे लोग हैं यहाँ पे. अंड्याचे मित्र. पहिली ट्रिप आहे. खरं पहिली ट्रिप आजचा म्हणजे आता आमची टोटल 4 दिवसाची ट्रिप राहणार. म्हणजे आजचा दिवस, उद्याचा दिवस, परवा लग्न आणि मग त्याच्यानंतरचा तो दिवस परत ट्रॅव्हलिंगमध्ये परत रिटर्न आम्ही ठाण्याला येणार. आणि पहिल्याच दिवशी आम्ही एवढा एन्जॉय तर करू शकत नाही. एवढे ॲडव्हेंचर झाले तर आम्ही घरापासून निघाल्यापासून. सो उद्याचा दिवस, परवाचा दिवस काय होणार आहे ते बघण्यासाठी
बघा सध्या तर 4 दिवसाचे 4 वेगवेगळे व्लॉग तर नाही करणार, बट बघेल आजचा एक व्लॉग लग्नाच्या दिवशीचा आणि त्याच्यानंतरचा एक स्पेशल म्हणजे आम्ही थोडंसं एक फिरायला जाणार आहे. सो तो वाला आहे. सो असे 3 व्लॉग नाही परवाचा ना लग्नानंतरचा. सो त्याच्यानंतरचा एक व्लॉग सो तो वाला पण. आणि सध्या आता आम्ही थोडंसं एक राऊंड मारण्याचा विचार आहे. थोडंसं इकडे ढग वगैरे तर आहेत. मग बघू थोडंसं राऊंड मारून थोडं लाईक म्हणजे फोटो वगैरे काढू. आणि आता हवा लागतं दिवसभर बसमध्ये एवढी गरमी होत होती तर आता हवेमध्ये ना थोडं थंड थंड बरं वाटतं. सो आता थोडंसं आपण फिरूया इकडे ना गाईस. म्हणजे हे सगळे लाईक घरं वगैरे बघून माझ्या गावची आठवण आली. फक्त माझ्या गावामध्ये फक्त एकच फरक आहे की लागतं फक्त हे जे हिरवं सगळं दिसतं ना हे हिरवं तुम्हाला दिसतं कारण सगळं असं वसाड पडलंय. सगळं असं दुष्काळ भाग आहे आमच्याकडे. भाई क्या प्यारा सनसेट है, लेकिन क्या करेंगे इस प्यारे सनसेट में भी हमें इनके साथ आना पड़ रहा है. जो मतलब जो कपल लोग का बहुत अच्छा रहता है. लाइक अभी इसको याद आई इसने फटक से थाम फोन पड़ेल. इसको याद आई सॉरी इसने फटक से अपने पति को कॉल लगा. हमारा वैसा नहीं है, हमको याद भी आई फिर भी हम किसको कॉल लगाएंगे. नको ना पड़ू. बाप को भेज, तेरे बस की बात नहीं. कंट्रोल उदय. क्या सोचो क्या हो गया? गाइस यहाँ पे लाइट नहीं इसलिए ये जो जनरेटर है ये जो पूरा मशीन दिख रहा है तो हमें बाजू वाले घर से हमारे शादी वाले घर शादी चुरा के नहीं मांग के लेके जा रहे हैं. तो अभी लेके जाना था लेकिन इसका जो टायर है ना वो निकल गया है. तो फिर अभी उसको हम लगाएंगे और फिर खींच के लेके काय होत नाही दादा. ए वड ना. अरे वाटा थंडीच्या फुकण्याच्या मध्ये काय शिळे आहे का? ती फुकणी नसते का चुलीची? हळू 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 आड़ू के चाले मी एका बाहेर चालतो. टांग घर ले जाके पका के खाएगा क्या? टांग तोड़. हे चालायला लगे कोपरे चालू परत. एका बाहेर कसं चालतंय मला काही समजत नाही. ए हळू 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 हळू. अरे आजच्या गावात आहे थांब भाई. चाक निघाला यार. ये तो अपाहिज हो गया. The next morning. इमली खाओ. अरे इमली का अनिकेत का कलर सेम है. कलर गया था पैसा वापस. Oh!